जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे। पुण्यातील माजी मंत्री दिलीप वळसे यांच्या आंबेगाव तालुक्यात मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्यावर ठाम आहे। दिलीप वळसे यांच्या विरोधात विधानसभा लढवलेले शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी तसं पक्षश्रेष्ठींना कळवलं आहे। अजित पवारांनी सुद्धा देवदत्त निकम यांच्याशी रोहित पवारांच्या समोर एकत्र लढण्याबाबत चर्चा केली, मात्र अजितदादांच्या मनधरणीनंतर देखील निकम आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। विधानसभेला दिलीप वळसे पाटलांशी झालेल्या संघर्षाची याला किनार आहे, त्यामुळे निकम मागे हटायला तयार नाही, त्यामुळे आंबेगाव तालुक्यात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे। आणि आता जरी दोन्ही पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढवत असतील तरी देखील मी पक्षासमोर माझी भूमिका स्पष्टपणे मांडलेली की 1 वर्षापूर्वीच ज्यांच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढलो त्यांच्या समवेत मी येऊ शकत नाही। मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने माझ्या मतदारसंघामध्ये मी आपल्या पक्षाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहे। याच्यावरती मी ठाम आहे, कारण ज्या जनते जनार्दन आपल्या पाठीमागे उभी राहिली त्यांना हे मान्य नाही, त्यामुळे जनता ज्या पद्धतीने निर्णय घेईल त्याला मी बांधील आहे।